मी 10th असताना NTSC एक्झामची प्रिपरेशन करत होते. त्याच दरम्यान मला आय एम ट्रुली ग्रेटफुल टू माय 11वी-12वी मध्ये तिने IIBची माझा डेली 6 to 8 Hello everyone, I am Siddhi. I am from Kolhapur and I secured 99.1 percentile in MST CET 2025. मी 10th असताना NTSC एक्झामची प्रिपरेशन करत होते. त्याच दरम्यान मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि म्हणूनच मी PCM ग्रुप 11th आणि 12thमध्ये घेण्याचं ठरवलं आणि महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमधून इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. मी IIBची जी स्कॉलरशिप टेस्ट होते त्याच्या थ्रू IIBमध्ये ॲडमिशन घेतलं. नंतर आमचा एप्रिलमध्ये लगेचच ब्रिज कोर्स स्टार्ट झाला. 1 महिन्याच्या या ब्रिज कोर्समध्ये आम्हाला बऱ्याच अशा टेक्निक शिकवल्या किंवा असे सगळे बेसिक कंप्लीट केले, ज्याचा फायदा आम्हाला 2 इयर्स कंटिन्युअस होत गेला. IIBमधला माझा एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता. स्टार्टिंगपासूनच आमचे 6 आवर्स लेक्चर्स असायचे. सकाळी 7 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत आमचे लेक्चर सुरू असायचे. नंतर 1:30 ते 2पर्यंत आमचं जेवण वगैरे आटोपून सगळं फ्रेश झाल्यानंतर मी क्लासमध्येच 7 वाजेपर्यंत स्टडीसाठी थांबायचे. त्याचं असं कारण होतं की घरी आल्यानंतर आपण तितक्या फोकसली स्टडी करू शकत नाही जितक्या क्लासमध्ये आपण स्टडी करू शकतो. आणि शिवाय आपल्यासोबत टीचर्सही असायचे, म्हणजे आपल्याला जो रोजचा होमवर्क असायचा तो कंप्लीट करताना जर काही डाऊट आला तर तो लगेचच्या लगेच क्लिअर व्हायचा. त्यामुळे मी IIBमध्येच बसून स्टडी करण्याचं नेहमी प्रेफर केलं आणि त्याचा मला एंड मोमेंटला खूप फायदा झाला. त्यामुळे वर्गात देखील सर आपल्याकडे तितक्याच इम्पॉर्टन्सने बघतात, म्हणजे आपल्याकडे स्पेशल अटेन्शन देखील राहतं. त्याचा मला खरंच खूप फायदा झाला आणि माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले. IIBने जे आम्हाला मॉड्यूल्स प्रोव्हाईड केले होते त्याचा देखील मला या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये खूप फायदा झाला. कारण की IIBच्या मॉड्यूल्सची स्पेशालिटी सांगायची झाली तर त्याच्यात लेव्हल वाईज एक्सरसाइज असायचे. म्हणजे फर्स्ट लेव्हलला आपले बेसिक क्लिअर होण्यासाठी, नंतर ॲडव्हान्स होत जायचे आणि लास्ट सेक्शन PYQचं देखील असायचे. आणि हे सगळे जे मॉड्यूल्समधले क्वेश्चन असायचे ते सर आम्हाला आदल्या दिवशी होमवर्क द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ते जर त्याच्यात काही डाऊट आले असतील तर ते क्लासमध्ये देखील लेक्चर सुरू असताना पहिली 15-20 मिनिटं ते डाऊट क्लिअर करायचे. त्यामुळे मॉड्यूलमधला असा काही वेगळा डाऊट आमचा तसाच लास्टपर्यंत राहिला नाही. वेळच्या वेळी डाऊट क्लिअर झाले आणि शिवाय एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी IIB आम्हाला प्रत्येक वेळी DPPs देखील प्रोव्हाईड करायचे आणि त्या DPPs खास करून JEE ॲडव्हान्ससाठी किंवा असे काही ट्रिकी क्वेश्चन त्याच्यात असायचे. त्यामुळे आम्हाला आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला त्याचा खूप फायदा व्हायचा. IIBचं खास वैशिष्ट्य म्हणजे IIBमध्ये वीकली टेस्ट व्हायच्या आणि ह्या टेस्ट 3 आवर्सच्या असायच्या. म्हणजे आपली मेन एक्झाम पण 3 आवर्सचीच असणार आहे. त्यामुळे आम्हाला 3 आवर्स तिथे कन्सिस्टन्सली बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आमच्यामध्ये हॅबिट निर्माण झाली होती. आणि त्याचबरोबर सरांनी आम्हाला स्टार्टिंगपासूनच एरर नोटबुक देखील यूज करायला सांगितली होती. म्हणजे प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर घरी गेल्यानंतर ती लगेच ॲनलाईज करायची आणि कोणते प्रॉब्लेम्स आपल्याला आले नाहीत किंवा कोणते आपले क्वेश्चन्स चुकलेत हे देखील आम्हाला त्याच्यातून थ्रू समजायचं. कारण की आम्ही जेव्हा एक्झाम देऊन बाहेर यायचो तेव्हा आम्हाला लगेच त्याची कार्बन कॉपी पण असायची आमच्यासोबत आणि क्लासमधून आन्सर की देखील प्रोव्हाईड केली जायची. त्यामुळे त्या टेस्टमधले जे डाऊट किंवा जे क्वेश्चन आले नाहीत, किती आपले मार्क्स येतात हे आपण त्याच दिवशी कॅल्क्युलेट करू शकत होतो आणि दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये सर देखील आपले डाऊट्स क्लिअर करायचे. आणि एंड मोमेंटला जी सरांनी एरर नोटबुक तयार करायला सांगितली होती त्याचा खरंच खूप फायदा झाला. कारण की सगळ्या ज्या आपण चुका केलेल्या आहेत 2 वर्षात त्या आपल्या डोळ्यासमोरून एकदा घातल्या किंवा त्याच्याकडे आपण स्पेशली जर लक्ष दिलं तर आपल्याला येणाऱ्या टॉपिकबरोबर जो आपला टॉपिक वीक आहे तो देखील क्लिअर होतो आणि एक्झाममध्ये त्याचा खरंच खूप फायदा होतो. माझा डेली 6 to 8 आवर्सचा स्टडी प्लॅन असायचा. त्याच्यामध्ये मी मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री यांना इक्वल टाईम द्यायचे. कधी-कधी तो पुढे-मागे पण व्हायचा. मॅथ्स स्पेशली माझा फेवरेट सब्जेक्ट असल्यामुळे त्याचा कधी मला असा ताण नाही भासला किंवा त्याच्यामध्ये जास्त एफर्ट्स घ्यावे लागत आहेत असं पण वाटलं नाही. कारण की मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना
मला खूप हॅपी वाटायचं. मी एन्जॉय करायचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. पण फिजिक्स हा माझा पहिल्यापासूनच वीक सब्जेक्ट होता. मग त्याच्यावर काम करण्यासाठी मी जेव्हा आमची पॅरेंट्स टीचर मीटिंग व्हायची, तेव्हा मी त्या सरांना स्पेशली भेटून माझे प्रॉब्लेम्स सांगितले. मग सरांनी देखील मला डेली टास्क द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यातून जे डाऊट येत होते, मी ते त्या सरांना विचारत गेले आणि 12thमध्ये येईपर्यंत माझा फिजिक्सचा तो प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झाला होता. आणि केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर स्पेशली सी-ई-टीचं जे केमिस्ट्री असतं, त्याच्यामध्ये जर आपण आपलं एच-एस-सीचं टेक्स्टबुक आणि आय-आय-बीने प्रोव्हाईड केलेल्या नोट्स जर थॉरोली फॉलो केल्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही अडचण येत नाही. म्हणजे आपण एक्झामच्या वेळेस केमिस्ट्रीशी इझिली डील करू शकतो. आय एम ट्रुली ग्रेटफुल टू माय पॅरेंट्स अँड माय फ्रेंड्स फॉर बीइंग माय कॉन्स्टंट स्ट्रेंथ अँड टू टीम आय-आय-बी, टीचिंग स्टाफ ॲज वेल ॲज मॅनेजमेंट फॉर टर्निंग माय एफर्ट्स into for turning my efforts in success by their guidance. Thank you. आमचे आय-आय-बीमध्ये आमची पी-सी-एमची फर्स्ट बॅच होती. याआधी आय-आय-बीने मेडिकल क्षेत्रात खूपच सुपर्ब रिझल्ट दिलेले आहेत आणि आमच्या या फर्स्ट बॅचमधून देखील आय-आय-टी आणि सी-ई-टीचा असाच खूप छान रिझल्ट लागलेला आहे आणि याबद्दल मी खूप प्राऊड फील करते. आणि येत्या वर्षात देखील मेडिकलसाठी जसं आय-आय-बीचं नाव फेमस आहे, तसं इंजिनिअरिंगसाठी देखील होईल अशी मी आशा करते. माझे नाव सविता कुंभार. मी एक हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर सरकारी जॉब करतात. माझी मुलगी सिद्धी, तिने 12वीमध्ये सी-ई-टीमध्ये तिने टॉप केलेली आहे. सुरुवातीपासूनच तिला मॅथ्सची आवड होती आणि तिने 8वीला असताना राज्य गुणवत्ता यादीमध्ये 18वी आलेली होती. त्यामुळे तिला मॅथ्समध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि 10वीला पण तिने NTSC, MTSC सारख्या परीक्षांचा अभ्यास चालू केला होता. त्यामुळे तिला मॅथ्सची विशेष आवड असल्यामुळे ती इंजिनिअरिंगसाठी तयारी चालू केली होती. 11वी-12वीमध्ये तिने आय-आय-बीची स्कॉलरशिप तिला मिळालेली होती. त्यामुळे आमचं आर्थिक बजेट जे होतं ते तिच्यासाठी उपयोगी पडलं आणि तिला इतर गोष्टी आम्हाला प्रोव्हाईड करता आल्या, जशी स्टडी मटेरियल वगैरे. 11वी-12वीच्या वर्षामध्ये आम्ही तिला डिप्रेशन येईल किंवा आमच्याकडून तिला काही नुकसान होईल असं काही वागलो नाही. तिचा जरी स्कोर कमी आला तरी आम्ही तिला प्रेशराईज केलं नाही. तिला आम्ही समजूत काढून तिचं आम्ही हे करत होतो. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे, अभ्यासात सातत्य असल्यामुळे तिला हे यश मिळालेलं आहे आणि 11वीत प्रवेश आम्ही आय-आय-बीमध्ये घेतला याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आय-आय-बीमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ यांनी तिला खूप सपोर्ट केला. तिला कुठलीही अडचण येऊ दिली नाही आणि अडचणीला तर डाऊट सेशनमध्ये तिचं सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते. त्यामुळे ती या यशापर्यंत पोहोचलेली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या तिच्या यशाबद्दल आम्ही सर्व आय-आय-बी टीमची आभारी आहे.